गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव येथे चौकशी दरम्यान स्थानिक लोकांशी संवाद साधला असता त्यांची निराशा स्पष्टपणे दिसून आली। गावकऱ्यांचा म्हणणे आहे की अधिकारी आले तेव्हा त्यांनी केवळ थोडक्यात चौकशी केली आणि तिथून निघून गेले। त्यांना आपल्या समस्यांसाठी खरे उत्तर मिळाले नाही। गावातील वीज, पाणी, रस्ते, शाळा यांसारख्या मूलभूत समस्यांचा बारकाईने विचार होणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे प्रशासनाकडून झालेल्या कामांमध्ये शाश्वत आणि ठोस सुधारणा होणे खूप महत्त्वाचे आहे। तसेच 15व्या वित्त आयोगातून निधी मिळाल्यानंतर त्याचा योग्य वापर आणि विकासकामांची वास्तविक चौकशी होणे आवश्यक आहे। नाव काय? काकासाहेब रंगनाथ मस्के। तर या ठिकाणी आज गंगापूर तालुक्यातील 5 सर्कलची चौकशी चालू होती। त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 5 सर्कल चौकशी चालू होती। त्यापैकी 3 गावाची आज वरिष्ठ त्रयसंस्थेमार्फत चौकशी करायचं ठरवलं होतं, परंतु ग्रुप ग्रामपंचायत नरहरी रांजणगाव, वरखेड, अकोले, वाडगाव यापैकी नरहरी रांजणगावमध्ये आपण आहोत। आपण या गावचे प्रथम नागरिक आहात। आपल्याला या गावातलं पूर्ण माहिती आहे, तर ग्रामपंचायतबद्दल आम्हाला काही माहिती आपल्याकडून सांगण्यात यावी। माहिती कोणती पाहिजे तुम्ही प्रश्न सांगा। तर माहिती या ठिकाणी विकास कामं काय काय झालेले आहे व कामकाज कसं चालतं? विकास काम झाले आता तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, फक्त खायापुरती झाली बरं का। हां कागदपत्री झाले आणि खायापुरती झाले, प्रत्यक्ष कामाचा विषय नाही। आणि इथं 5.5 महिन्याला सरपंच बदलतो, त्याच्यामुळं गावाचा विषय नाही। सरपंच कोण आहे काय कोणाला माहीत नाही आणि अजून याच्या उपर कामं होऊ शकत नाही आणि होणार बी नाही। सरपंच दर मिटिंगला असतात का? सरपंच नाही, सदस्य नाही, कोणीच नाही। तर मग या ठिकाणी ग्रामसेवकाच्या रहिवासी उत्पन्न याच्यावर जे सह्या वगैरे लागल्या, कोणाला 8चे उत्तर लागले, तर हे कोण देतं? द्यायला ग्रामसेवक येणार समजा 10 दिवसाला 15 दिवसाला। आता ग्रामसेवकची बी ड्युटी गेलेली काहीतरी असं। जे काही गावातील काम होते त्याच्यावर ग्रामसेवक सरपंचाच्या सह्या वगैरे असतात का? स्वतः तर काय सरपंचाचे आतापर्यंत मी सही पाहिली नाही। सरपंचाचे समजा नवरा करतो किंवा मग भाऊ करतो किंवा असं कोणतरी त्याच्या घरातलं करतो गाव अंगठे बहादूर। तर नरहरी रांजणगाव पिंपरी या ठिकाणी वार्षिक प्रगती अहवाल, कृती आराखडा योजना, शासकीय योजनेनुसार भरपूर करोड रुपयाचे कामं दाखवलेले नाही। करोड रुपयाचे म्हणजे आमदार बी त्याच्यामध्ये घोटाळ्यामध्ये आहेच, म्हणजे त्यांनी बी कामं दाखवले आणि यांनी दाखवले, त्या 1 रुपया फायदा गावात नाही। या ठिकाणी आपण बघत आहोत नरहरी रांजणगाव येथील बरेचसे लोकांची समस्या आहे। काही नागरिकांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे। कामं शून्य आहे आणि फक्त कागदोपत्री घेतलेले आहे।